शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। आद्य गुरु शंकराचार्य भगवान की जय। सब संतन की जय। श्री कृष्णार्पण मस्तु। श्री गुरु शरण विंदार्पण मस्तु। रामकृष्ण हरी आबा। रामकृष्ण हरी. आवाज माईक बंद आहे आबा. रामकृष्ण हरी. ठीक आहे. ओंकार महाराज आहे का? ओंकार महाराज नाही येत आज. नाही आले अजून. बरं. विचार सागर ग्रंथामध्ये तरंग पाहिला आणि पहिल्या तरंगामध्ये आपला विषय सुरू आहे अनुबंध चतुष्टय. अनुबंध चतुष्टय पाहत असताना पहिला अनुबंध पाहिला. तो अनुबंध म्हणजे अधिकारी विषय वर्णन. त्या अधिकाऱ्याचं वर्णन पाहत असताना ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून अंतःकरणामधला मल आणि विक्षेप हे दोन दोष पूर्णतः निवृत्त केले असून फक्त स्वरूपाचं आवरण अंतःकरणामध्ये आहे, त्या आवरण निवृत्तीकरता जो साधन चतुष्टयाने युक्त आहे तो वेदांत शास्त्राचा अधिकारी. असं पाहत असताना ते विवेक लक्षण पाहिलं, वैराग्य लक्षण पाहिलं, समाधी षटकांचा विचार केला आणि मुमुक्षत्व पाहिलं. असं साधन चतुष्टय त्या अधिकाऱ्याच्या वर्णनामध्ये आलं आणि ते साधन चतुष्टय होऊन आपण अधिकारी जो अनुबंध आहे त्याचा विचार केला. त्याच्यानंतर दुसरा अनुबंध सुरू झाला. तो अनुबंध म्हणजे विषय वर्णन. काय विषय वर्णन होतं की जीव ब्रह्माचं ऐक्य हे प्रमाणाने आणि युक्तीने प्रतिपादन करणं हा या ग्रंथाचा म्हणजे विचारसागर ग्रंथाचा काय मुख्य विषय आहे. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं हे कोणीही मुमुक्ष असेल तर त्याला हितावं नाही आहे. आणि जीव ब्रह्माचा भेदनिश्चय हा मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविकपणे असतो. तो भेदनिश्चय निर्माण करण्याकरता कोणत्या काही ग्रंथाची आवश्यकता पडत नाही. हा स्वाभाविक त्याच्या ठिकाणी असतो आणि त्या भेदनिश्चयाने कोणत्या मोक्षाला कधीतरी अनुभव आला का मोक्षाचा? कधीच मोक्षाचा असा अनुभव येत नाही. आणि जो मुमुक्ष आहे त्या मुमुक्षूला कोणत्या जन्मामध्ये मोक्ष पाहिजे तर त्याला याच जन्मामध्ये याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. त्याला मोक्षाची मरणोत्तर कल्पना अपेक्षित आहे का? तर मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षूला तर मात्र अपेक्षित नाही. मग त्याचं प्रतिपादन करणारे जर ग्रंथ असतील त्याचा उपयोग काय बरं? त्याचा उपयोग नाही. मग कोणता ग्रंथ पाहिजे? याच जन्मामध्ये मुमुक्षूला आणि अशा प्रकारे मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या ग्रंथाची सिद्धी कोणती? जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची सिद्धी करून देणारा जो ग्रंथ आहे तोच ग्रंथ मुमुक्षूला काय खरा अपेक्षित आहे. आणि विचारसागर हा ग्रंथ कसा आहे का या जन्मामध्ये त्या असणाऱ्या मुमुक्षूला आणि जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने मोक्ष प्राप्त करून देणारा आहे. म्हणून हा ग्रंथ काय आपला सफल असलेला ग्रंथ आहे. म्हणून हे काय केलं आपण विषय वर्णन केलं. काय विषय वर्णन केलं की जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान युक्तीने किंवा प्रमाणाने प्रतिपादन करणं हा ग्रंथाचा काय मुख्य विषय या ठिकाणी आहे. याचं काल आपण वर्णन केलं आणि आपल्याला आज जो अनुबंध पाहायचा आहे तो किती नंबरचा अनुबंध आहे तर 3 नंबरचा अनुबंध आपल्याला आज पाहायचा आहे. अनुबंध का पाहायचा आहे का ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला अनुबंध असं म्हटलं जातं. तर आज आपण प्रयोजन वर्णन या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी ग्रंथ समोर घेतलेत का? ग्रंथ सर्वांच्या समोर आहेत का? ग्रंथ समोर असले ना तर मग कळायला फार आवड जात नाही. ग्रंथ जर समोर नसेल तर आपल्याला कळणार नाही. म्हणून ग्रंथ आणि त्या उलट आपले मुसळाबा नेहमी सांगतात की ग्रंथ अध्ययन हे पांत अध्ययन झालं पाहिजे. पांत म्हणजे पंक्तीशः अध्ययन झालं पाहिजे. प्रत्येक पंक्ती
बरं, पंक्तीच नाही, आपण शब्दासह त्याचं वर्णन लक्षात घेतलं पाहिजे. हे जर लक्षात घेतलं तरच आपल्याला ग्रंथ कळतो. नाहीतर असा काही एकेकी ग्रंथ नुसतं पारायण केलं आणि ग्रंथ झाला असं मात्र होत नाही. म्हणून प्रत्येकाने अशा प्रकारे ग्रंथ समोर घेऊन पंक्तिशः शब्दशः पदासह त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर पहा खाली प्रयोजन वर्णन. आत्मस्वरूपाचे आज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य, जो प्रपंच तो जन्म मरणादी दुःखास कारण आहे, त्या दुःखासच अनर्थ म्हणतात. त्या संसारूप दुःखाची अज्ञानसह वर्तमान निवृत्ती आणि परमानंद रूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती, अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होणे, हे या ग्रंथाचे परमप्रयोजन फल आहे. आणि त्याचे साधन जे जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान ते प्राप्त होणे, हे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीव मात्राला अपेक्षित आहे. म्हणून मोक्षास परम प्रयोजन म्हटले, कारण जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे. दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप नाही. इथं वरती फक्त इथं शब्द घालायचा फक्त, म्हणजे ह्या खालच्या पंक्तीची संगती लागते. तर परत तुम्हाला सांगतो, ही ओळ परत वाचा. काय की जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे. इथपर्यंत झालं का? तिथं शब्द पुढं असं घाला, ते स्वतः. याची संगती लावण्याकरता रात्री बराच काळ गेला होता आम्हाला. शेवटी ती बरेच पाठ ऐकून त्याच्यामध्ये ही थोडी संगती लागली आम्हाला. तर तिथं शब्द घालायचा, साधन आहे ना, त्या साधन आहे तिथं ते स्वतः असा शब्द घाला, म्हणजे मग त्याची संगती आपल्याला लागेल. पुढं आपण करू विचार त्याचा. मग दुःख निवृत्ती रूप आणि सुखप्राप्ती रूप नाही. ज्ञानाच्या साधनाने मोक्षरूप परम प्रयोजनाची प्राप्ती होते. म्हणून मोक्ष हे परम प्रयोजन फल आणि ज्ञान हे त्याचे साधन म्हणून अवांतर प्रयोजन आहे. अवांतर प्रयोजन फल आहे. बरोबर की नाही? चला बघू आता वरती पहा. आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य, जो प्रपंच. बघा आता या ठिकाणी काय म्हटलंय? आत्मस्वरूपाचे अज्ञान. आता आपल्याला रज्जूवर जसं आपण सर्प पाहतो की नाही, रज्जूवरती सर्प पाहतो, पण रज्जूवरती सर्प कस काय प्रतीतला आला बरं? आपल्याला विचार द्या. रज्जूवरती सर्प कस काय प्रतीतला आला? त्या रज्जूचं कोणतं ज्ञान होतं आपल्याला, म्हणून सर्प आपल्याला प्रतीतला आला? सामान्य रूपानं नाही. त्या रज्जूचं आपल्याला काय होतं? सामान्य रूपाने ज्ञान. आणि हे प्रत्येकाने असं थोडं थोडं बोलायला शिकलं पाहिजे. म्हणजे ह्या जोवर प्रक्रिया आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची उकल मात्र होऊ शकत नाही. थोडं थोडं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि त्या प्रक्रिया जिथं जिथं मुद्दा उपस्थित होईल ना, तिथं अशा पद्धतीनं त्या प्रक्रिया लिहून घ्या. वाटलं असतं त्या प्रक्रियांची एक स्वतंत्र वही तयार करून ठेवायची, म्हणजे तुम्हाला मुद्दे हे लक्षात येऊन जातील. ठीक आहे, आता फक्त ऐकून घ्या वाटलं असतं. तर इथं काही शब्द आलेला आहे. आत्मस्वरूपाचे अज्ञान, म्हणजे मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे. त्या आत्मस्वरूपाचे काय, त्याला अज्ञान त्या ठिकाणी आहे. म्हणजे अज्ञान कशाचं आहे? त्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान. हे सामान्य रूपाने अज्ञान आहे का विशेष रूपाने अज्ञान आहे? जसं रज्जूचं तुम्हाला कोणत्या रूपाने ज्ञान होतं आणि कोणत्या रूपाने अज्ञान होतं? रज्जूचं सामान्य रूपाने हा, आणि विशेष रूपाने अज्ञान. मग त्या रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान होतं. काय ज्ञान होतं? समजा पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधार पण नाहीये.
म्हणजे कोणता विषय होता तर पूर्ण मंद अंधकार आदी दोष होता त्या ठिकाणी, बरोबर की नाही. मग तो मंद अंधकार आदी दोष होता. मग त्या दोषातून तो पुरुष चालला आणि चालताना त्याने इथं काहीतरी पडलेलं आहे. मग इथं काहीतरी पडलेलं आहे, मग तो काय म्हणला, इदम रूपाने हे काहीतरी पडलं आहे का नाही. म्हणजे हे काहीतरी पडलेलं आहे असं त्याला ज्ञान झालं. मग तो म्हटला का हे मात्र रज्जूच आहे असं निश्चय करून बोलला का? असं बोलला नाही. तो काय म्हणला हे काहीतरी पडलेलं आहे. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे, जसे आपल्या अंतःकरणामध्ये संस्कार असतात तसं काहीतरी आपण त्याला नाव ठेवून जात असतो. तसं त्याने पण एक नाव ठेवलं. काय नाव ठेवलं त्याने, की हे कदाचित मला असं वाटतं सर्पच असला पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग सर्पाचं त्याला कोणतं ज्ञान झालं, निश्चयपूर्वक सत्य ज्ञान झालं, बरोबर आहे की नाही. मग त्या सर्पाचं विशेष ज्ञान झालं आणि रज्जूचं कोणतं ज्ञान झालं, सामान्य ज्ञान झालं. सामान्य. आता तो रज्जू त्याच्यावरती भासला. तो रज्जू त्याला सुखरूप होता का दुःखरूप होता? आपलं सर्प भासला, तो सर्प त्याला सुखरूप होता का दुःखरूप होता? दुःखरूप. सर्प दुःखरूप होता ना, हाय का नाही. मग वास्तविक पाहिलं तर सर्प नव्हताच, पण नसल्या सर्पाचा काय अशा पद्धतीनं नाही त्याचे कैसे काय अभंग आहे बघा बरं. आता रात्रीच बोलून गेलो तो अभंग. म्हणजे आरूप होते ते रूपाशी आले, नाही त्याचे दिसू लागले रे. म्हणजे नाही तेच दिसू लागलं. रज्जूवरती सर्प हा नव्हताच, पण ते नाही तेच त्या ठिकाणी काय आहे अशा प्रकारे दिसू लागलं. आणि ते दिसू लागलं तेच त्याच्या दुःखाला कारण ठरलं ना. तेच त्याच्या दुःखाला कारण ठरलं. कारण त्या रज्जू व्यतिरिक्त त्या ठिकाणी काहीच नव्हतं. तसं या ठिकाणी आत्म्याव्यतिरिक्त काही आहे का? आत्म्याव्यतिरिक्त ह्या ठिकाणी काहीच नाही. आत्माच त्या ठिकाणी सर्वत्र व्यापलेला आहे. आत्मा सर्वत्र भरलेला आहे. पण त्या आत्म्याचं आपलं कोणतं ज्ञान नाही, सामान्य ज्ञान नाही का विशेष ज्ञान नाही? विशेष रूपानं ज्ञान आहे. विशेष ज्ञान नाही. हा, आत्म्याचं काय आहे, विशेष रूपाने ज्ञान नाही. आणि संसाराचं आपल्याला विशेष रूपाने ज्ञान आहे. म्हणून आत्म्यावरती आपल्याला काय प्रचितीला आला, आत्म्यावरती हा संसार आपल्याला प्रचितीला आलेला आहे. म्हणून आत्मस्वरूपाचे अज्ञान त्या ठिकाणी, बरोबर की नाही. आला मुद्दा सगळ्यांच्या लक्षात. हे आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य, जसं रज्जूच्या अज्ञानाचं कार्य काय आहे बरं, पहा बरं. रज्जूच्या अज्ञानाचं कार्य काय आहे? सर्प भासणे. बाकीचे पण उत्तर देत चालू ना, बाकीच्यांनी पण उत्तर देत चाला. सगळ्यांना कळायला पाहिजे. एकानेच उत्तर नाही द्यायचं, सगळ्याला बोलू दे जरा थोडं थोडं, त्यांना पण लक्षामध्ये येऊ शकतं. ठीक आहे ना. बरं, आता याच्यात असं लक्षात घ्यायचं की अशा पद्धतीचं हे जे अज्ञान, हे अज्ञान कधीपासून आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला हा संसार कळेल कधीपासून आहे, हे अज्ञान कधीपासून आहे याचा विचार जर केला आपण तर लक्षात येतं शास्त्राने किती गोष्टी अनादी सांगितलेल्या आहेत. 6 गोष्टी अनादी सांगितलेल्या आहेत. कोणकोणत्या 6 गोष्टी आहेत तर ब्रह्म अनादी आहे. अजून काय अनादी आहे, ब्रह्माच्या सापेक्षी माया अनादी आहे. बरं, अजून काय अनादी आहे, ब्रह्म आणि माया ह्या दोघांचा संबंध काय अनादी आहे त्या ठिकाणी, बरोबर की नाही. त्या संबंधातून काय निर्माण झालं, त्या मायेनं ब्रह्माला आवरण केलं, तेव्हा त्याच्या संबंधातून काय निर्माण झालं, जीव आणि ईश्वर आणि त्यांचा भेद हा पण काय झाला अनादी. म्हणजे किती गोष्टी अनादी झाल्या. योगेश महाराज माईक चालू झाला. किती गोष्टी अनादी झाल्या, ब्रह्म अनादी झालं, माया अनादी आहे, त्यांचा संबंध अनादी आहे, त्याच्यानंतर ईश्वर अनादी आहे, जीव अनादी आहे आणि त्या दोघांमध्ये असणारा भेद अनादी आहे. अशा 6 गोष्टी त्या ठिकाणी काय अनादी आहे. त्यामध्ये पण काही गोष्टी अनादी अनंत आहे, काही गोष्टी अनादी शांत आहेत आणि काही गोष्टी साधी शांत आहेत. आता हे अनादी अनंत काय आहे तर अनादी अनंत ब्रह्म आहे. अनादी अनंत काय आहे, ब्रह्म आहे. अनादी शांत काय आहे बरं, तर माया अनादी पण आहे आणि ती काय आहे शांत पण आहे. माया बरं, जसं आपण पाहतो आपण आणि आपली सावली ही बरोबरच असते का नाही, पण मग त्या सावलीचा लय होतो की नाही, लय होतो. तशा प्रकारे ही माया आहे का नाही. तैशी सतना सत होय जे विचाराचे नामन साहे.
जे आयशा परीचे आहे अनादी म्हणते, ही अनादीच आहे, पण आयशा परीचे आहे, पण विचाराचे नामनस आहे. मग त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं, ती माया राहते का? त्या मायाचा काय होतो, लय होऊन जातो त्या ठिकाणी. मग ती माया कशी आहे, अनादी आहे, पण ती काय आहे, शांत आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे का नाही? आता ह्या 3 मुद्दे सांगितले का 3 सत्ता लक्षामध्ये घ्यायच्या. आणि काही गोष्टी कशा असतात, साधी शांत पण असतात, म्हणजे उत्पन्न होतात आणि नष्ट पण होतात. मग आता अनादी अनंत आहे, ते कोणत्या सत्तेमध्ये येतं, तर पारमार्थिक सत्तेमध्ये येतं. अनादी शांत काय आहे, तर माया आहे. माया जी आहे ती कोणत्या सत्तेमध्ये येते, माया, तर व्यावहारिक सत्तेमध्ये येत असते. व्यावहारिक, आता हे जगत आहे, ही बऱ्याच काळापासून आहे ना, अनादी काळापासून आहे ना, याचा नाश होणार आहे का नाही, याचा नाश होणार आहे. म्हणजे हे सगळं कसं आहे, अनादी आहे आणि शांत पण आहे. आपल्याला स्वप्न पडतंय का नाही, रजेवरती सर्पभ्रम होतो का नाही, मग रजेवर झालेला सर्पभ्रम किती काळापर्यंत टिकतो, जोवर जगत आहे तोवर टिकतं का? स्वप्न पडल्याच्या नंतर तुम्हाला स्वप्न किती काळ राहतं, जैसे स्वप्न माझे देखीजे ते स्वप्नाचे साचा पिजे. मग चेवणी पाहिजे तो काय नाही. मग जागा झाल्यावर तुम्हाला स्वप्न आहे का, नसतं स्वप्न, आहे का नाही? काही लोक दिवसा स्वप्न पाहतात, तो भाग वेगळा आहे. ज्याला रात्री झोपल्याच्या नंतर स्वप्न पडतं त्याचाच विषय घेतला, आहे का नाही? मग ते स्वप्न, त्या स्वप्नातले पदार्थ कसे असतात बरं, ते साधे शांत असतात. पारमार्थिक सत्तेमध्ये, पारमार्थिक सत्तेचा विचार केला तर ते ब्रह्म कसं आहे, अनादी अनंत आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये विचार केला तर त्यामधले असणारे मायाकारी पदार्थ अनादी शांत आहेत. आणि प्रातिभाषिक सत्तेचा जर विचार केला तर ते पदार्थ कसे आहे, नाही ते व्यावहारिक अनादी शांत आणि प्रातिभाषिक सत्तेतले साधी शांत असे पदार्थ आपल्याला काय करता येतात, लक्षामध्ये घेता येतात. मग आता हे सगळं जे उत्पन्न झालेलं आहे, हे कशाने उत्पन्न झालेलं आहे याचा विचार पण या ठिकाणी करायचा. हे बघा, ही वळ आहे ना, ही जर चांगली लक्षात आली ना तर खालचा मुद्दा आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. हे जर वरचं लक्षात आलं नाही तर खालचं काय लक्षात येणार नाही. आणि ऐकणाऱ्याला असं वाटत असेल की हे सगळं आमच्या डोक्यावरून जातं, आणि बहुतेक लोकांचं असं म्हणणं आहे. तुम्हाला रात्री कीर्तन झालं दादांचं, त्याच्यामध्ये हाच मुद्दा उपस्थित केला त्याने. प्रत्येकाला असं वाटतं हे ब्रह्मज्ञान आपल्याला होईल कसं काय, हे ब्रह्मज्ञान आपल्याला होणं शक्यच नाही. हे ब्रह्मज्ञान म्हणजे ही विद्या, हे ज्ञान म्हणजे काय, वाघिणीचं दूध आहे. आणि हे वाघिणीचं दूध आहे ना, अशा सामान्य पात्रामध्ये राहणं शक्यच नाही. म्हणजे हे पात्र जे आहे ना, हे याच्यामध्ये राहणं शक्यच नाही असं वाटतं. मग हे करावं का नाही बरं? मनुष्य देह कशाला प्राप्त झालाय? मनुष्य देह केवळ ते तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठीच झालेलं आहे. आता ते होत नाही, मग काय करायचं म्हणले. मग ते रात्री कीर्तन आहे ते रेकॉर्डिंग करूनच ठेवलं अशा पद्धतीनं, ते प्रत्येका साधकाला उपयोगी ठरणार आहे. आणि शेवटी असं म्हणलं का हे झाल्याशिवाय, ते तुम्हाला मुद्दा मागं सांगितलं का नाही, त्याला त्या सावकाराचे 100 रुपये द्यायचे चुकले का, बरं त्याचं व्याज द्यायचं चुकलं का? मग हे द्यायचंच होतं, मग 100 मिरच्या का खाल्ल्या, 100 कांदे का खाल्ले, आणि 100 जोडे का खाल्ले? जोपर्यंत ते देत नाही तोपर्यंत तो मुक्त होईल का? तो मुक्त होणार नाही. तसं हे झाल्याशिवाय मुक्त होणार आहे का? नाही मुक्त होणार. मग हे सगळं का भासलं? मग कोणाचं ज्ञान व्हावं लागेल याचा आधी विचार करावा लागेल. मग नियम काय केला शास्त्राने, का ज्याच्या अज्ञानाने जे भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं, ही एक प्रक्रिया झाली. आणि तिथं अज्ञानाने जे भासतं ना, ज्याच्या ज्ञानाने जे भासतं त्याच्या ज्ञानानेच ते निवृत्त होतं. आणि ज्याच्या ज्ञानाने जे उत्पन्न होतं 5व्या तरंगात, त्याच्या ज्ञानानेच ते काय होतं, निवृत्त पण होत असतं. पंखा लावतो. हा, तर ह्या ठिकाणी काय घ्यायचं, तर आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि अज्ञानाचे कार्य, जो प्रपंच, अज्ञानाचं कार्य असणारा काय तो प्रपंच, तो कसा उत्पन्न होतो, तो उत्पन्न होण्याकरता जसं रज्जूवरती सर्प उत्पन्न झाला की नाही, मग रज्जू त्याला काय सगळं त्या ठिकाणी उपादान कारण आहे. तसं ह्या सर्व जगताला कारण कोण आहे, या सर्व जगताला हा परमात्माच आहे. तो कोण आहे, तो उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे आणि विवर्त कारण आहे. विवर्त उपादान कारण आहे. मग आता तुम्ही म्हणाल हे निमित्त कारण म्हणजे काय, उपादान कारण म्हणजे काय, विवर्त कारण म्हणजे काय, असे बरेच प्रश्न उत्पन्न होतात की नाही.
असे बरेच प्रश्न उत्पन्न होतात. फक्त साधे साधे मुद्दे काय करायचे, फक्त ऐकून ठेवायचे. हे काय लगेच लक्षात राहणार आहे का? हे एक एक लक्षात राहणार नाही. आता हे निमित्त कारण म्हणजे काय, आता याचा विचार जरा थोडा असा करा की कुंभाराने घड बनवला का नाही? कुंभाराने घड बनवला. मग ते घड बनवत असताना कुंभार स्वतः माती झाला का? नाही. मग तो कुंभार काय झाला घड बनवण्याकरता? कारण झाला, कोणतं कारण झालं? निमित्त कारण. तो निमित्त कारण झाला. तो उपादान कारण झाला का कुंभार? तो कुंभार फक्त त्या घटाला निमित्त उपादान कारण झाला. बरं, कुंभाराचा नाश झाला. बरं, समजा कुंभाराने घट बनवला आणि कुंभार गावाला गेला, तर घट गावाला जाईल का? घट गावाला जाणार नाही. आणि कुंभाराचा देह पडला किंवा कुंभाराने त्याच्यावर निर्माण केलं, त्याचं ते दंड म्हणा, त्याचं चक्र म्हणा, किंवा कुंभाराची बायको पण निमित्त उपादान कारण आहे ना, किंवा त्याचं गाढव पण, त्याची त्याची खोरी फावडी वगैरे सारे निमित्त उपादान आहे का नाही? त्याचा नाश झाला तर त्या घटाचा नाश होतो का? त्या घटाचा नाश होत नाही. म्हणून इथं काय घ्यायचं, त्या घटाला तो कोण आहे? कुलाल म्हणजे कुंभार. तो कोण झाला? निमित्त उपादान कारण झालाय का नाही? तो निमित्त उपादान कारण झाला. मग निमित्त उपादान कारण हे एक लक्षात घ्यायचं. अजून त्याच्यामध्ये उपादान म्हणजे विवर्त उपादान कारण असा आपण विचार घेऊ शकतो आपण. पण आता उपादान कारण म्हणजे काय का, ज्याच्या काय ते एक प्रक्रिया बघा, कोणाला आठवत असेल तर ओंकार महाराज नेमके असं नाही, आज नाही नेमके, की ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही. ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही. मग ज्याचा कार्यात प्रवेश असतो म्हणजे माती, आणि घट काय आहे? कार्य आहे. बरोबर आहे का नाही? मग त्या मातीचा कार्यरूप घटामध्ये प्रवेश आहे का नाही? ज्या मातीचा कार्यरूप असणाऱ्या घटामध्ये प्रवेश आहे का नाही? कार्यरूप घटामध्ये प्रवेश आहे. आणि त्या घटामध्ये जर माती नसेल तर घटरूप कार्य राहील का? घटरूप कार्य राहणार नाही. मग त्या घटामध्ये माती अनुसूत नाही का? अनुसूत त्या ठिकाणी माती, व्याप्तच माती त्या ठिकाणी. मग ज्याच्या असण्याने कार्य होतं आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही, त्याला काय म्हणायचं? उपादान कारण म्हणायचं. किंवा काय घ्यायचं की ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही, त्याला म्हणायचं उपादान कारण. आणि त्याच्यानंतर विवर्त उपादान कारण एक सांगितलंय त्याच्यामध्ये. आता हे विवर्त उपादान कारण मला वाटतं चौथ्या अध्यायामध्ये, चौथ्या तरंगामध्ये याचा विचार आलेला आहे. आता याच्यामध्ये विवर्त उपादान कारण म्हणजे काय, त्याच्यामध्ये मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असा दोन विचार त्याच्या ठिकाणी आलेला आहे. आणि या सगळ्यांचा समन्वय हा पण मी तुम्हाला जाता आता सांगून देतो. मग तो परमात्मा विवर्त उपादान निमित्त उपादान कारण कसं होतं हे पण तुम्हाला सांगतो. फक्त आता इथं मायेचा परिणाम काय आणि चैतन्याचा विवर्त हा कसा असतो. हा चैतन्याचा विवर्त म्हणजे आध्यास, विवर्त म्हणजे भ्रम असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा कधी सांगावा लागतो? ज्या वेळेस त्या असणाऱ्या साधकाला अजातवाद पटत नाही. त्याला जर म्हटलं ना की न झाला प्रपंच हा झालेलाच नाही, प्रपंच मुळात नाहीच आहे असं त्याला म्हटलं तर तुम्हाला मान्य होईल का? तुम्ही म्हणाले हे सगळे जगत धडधडीत दिसतं. मग त्याला विवर्त ते आपलं अजातवाद पटत नाही. मग त्याला कोणता वाद सांगावा लागतो? अध्यासवाद म्हणजे विवर्तवाद त्या ठिकाणी सांगावा लागतो. हा विवर्त कधी होतो? तर मायेचा परिणाम व्हावा लागतो, तेव्हा चैतन्याचा विवर्त असतो. मायाचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त म्हणजे काय, तर उपादान कारणाच्या समान स्वभाववान आणि अन्यथा रूप. आता इथं उपादान कारणाच्या समान स्वभाववान आणि अन्यथा रूप म्हणजे काय बरं? उपादान कारण काय सांगितलं तुम्हाला आता घटाला? फक्त ऐका, येईल हळूहळू लक्षात. माती हे उपादान कारण आहे का नाही? उपादान कारणाच्या समान स्वभाव, जसं दुधाचा स्वभाव आणि दह्याचा स्वभाव समान स्वभाव, पण अन्यथा रूप आहे का नाही? दूध कसं आहे? पातळ असतं आणि दही कसं असतं? घट्ट असतं. तशी माती कशी जरा मऊ असते आणि घट कसं असतं? कडक असतो. मग स्वभाव समान आहे ना, ते पण सफेद आणि हे पण सफेद आहे का नाही? हा, पण नंतर अन्यथा रूप झाल्याच्या नंतर दुधाची चव आणि दह्याची चव याच्यात फरक आहे का नाही?
दुधाची चव आणि दह्याच्या चव. दुधाचं स्वरूप पातळ असतं आणि याचं स्वरूप कसं असतं, घट्ट असतं. तसं मातीचं आणि घाटाचं कसं असतं, अन्यथा रूप होतं की नाही, मग अन्यथा रूप होतं असतं. याला काय म्हणायचं, उपादानाच्या समान स्वभावान. उपादानाचा जो स्वभाव आहे तोच स्वभाव तिकडं पाहायला मिळतो आहे का नाही, पण रूप कसं होतं, अन्यथा होतं. त्याला काय म्हणायचा, मायेचा परिणाम म्हणायचा आहे का नाही. आणि चैतन्याचा विवर्त म्हणजे काय, चैतन्याचा विवर्त सांगत असताना अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान. अधिष्ठान आहे का नाही, जसं आपण शेतामध्ये एखादं झाड आहे आणि ते झाड काय केलंय, कापलेलं आहे आणि त्याचं खोड मात्र शिल्लक राहिलेलं आहे आणि संध्याकाळी चालला, कधी, आमुष्याच्या रात्री ज्या दिवशी ज्या रात्रीमध्ये काहीच दिसत नाही, तर त्या रात्रीमध्ये आपल्याला प्रतीला येईल का, काय आहे, काहीच कळणार नाही आपल्याला. आणि पूर्ण प्रकाश असेल तर कळणार नाही. मग काय, जसं रज्जूवरती सर्प भासतोय का नाही, त्याच्यासाठी काय असतं, तसं याच्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधार नाही. आणि असा मंद अंधकारात दिवसावरती ते बांधाच्या वरती असणारं झाडाचं खोड आणि दिसलं आणि आपल्याला काय वाटलं, कोणीतरी पुरुष या ठिकाणी आहे. खोड म्हणजे काय, स्थानू. आणि स्थानूवरती काय आपल्याला पुरुष प्रतीला आलेला आहे. मग हा स्थानू अधिष्ठान नाही का, हा स्थानू त्या ठिकाणी काय अधिष्ठान आहे. मग अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान. आता स्थानूचा स्वभाव कसा आहे आणि पुरुषाचा स्वभाव कसा आहे, पुरुष फिरणार आहे, चालणार आहे, बोलणार आहे आणि स्थानू फिरतो का, चालतो का, स्थानू फिरत नाही, चालत नाही, काय नाही. मग अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप. आता खोडाचं रूप पहा आणि त्या पुरुषाचं रूप पहा, दोघांमध्ये फरक आहे का नाही, या दोघांमध्ये त्या ठिकाणी काय फरक आहे. बरं, याची सत्ता पहा आणि त्याची सत्ता पहा. खोड कोणत्या सत्तेत आला, आता प्रातिभाषिक सत्तेमध्ये आलं आहे का नाही. आणि पुरुष कोणत्या सत्तेमध्ये असतो, व्यावहारिक सत्तेमध्ये असतो. म्हणजे सत्ता पण बदलली, सत्तेचं मागं पुढं होऊ शकतं. पण अशा पद्धतीनं अधिष्ठानाच्या काय विपरीत स्वभावावर आणि अन्यथा रूप जे असतं ना, त्याला म्हणायचं विवर्त. हा विवर्त कोणाचा असतो, चैतन्याच्या अशा प्रकारचा विवर्त असतो. तसं हे परमात्मा बघा, परमात्म्याचं स्वरूप पहा आणि ह्या जगताचं स्वरूप पहा. हे सगळं कसं आहे, परमात्म्याचंच असणार काय विवर्त त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तुम्ही म्हणा निमित्त उपादान, तो का निमित्त उपादान कारण ईश्वर रूपाने तो कसं काय झाला, तो विवर्त उपादान कारण कसं काय झाला, हे सगळं कसं काय झालं. जसं आपण विचार पहा की आपल्याला स्वप्न पडतंय का नाही, मग त्या स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्न पडत असताना बाहेरचे लोक स्वप्नामध्ये येतात का, आपणच सगळं निर्माण करतो, स्वप्नामध्ये कोण निर्माण करतो, हे सगळं आपणच निर्माण करतो. भोगतो कोण बरं, त्याचा भोग कोण घेतो, लोक घेतात का, आपणच घेतो. त्याचा भोगही पण आपण घेतो आणि त्याचा नाश कोण करतं, त्याचा नाश पण आपण करतो. ती मकडी बघितली का, जाळं तयार करते अशी कुठतरी, ती बघितली का नाही, त्याला काय ते आता मी काल घेतलं मागून बरंच, तुम्हाला त्या ग्रुपला आता इथून पुढं पाठवत जाईल. ग्रुपला फक्त ना बाकीचं काहीच टाकायचं नाही. तुम्हाला मी म्हटलं तुम्ही लिहून पाठवत जा त्याच्यावरती. एखाद्याने असा मेसेज केला की बाकीचे म्हणतात यांचा मेसेज आला, आपण पण करू मेसेज, ते करूच नका. तुम्ही फक्त सूचना द्यायच्या असेल ना तेवढ्यापर्यंत द्या. हे काही कोणाचे मेसेज फॉरवर्ड करून इकडून तिकडून काही पाठवूच नका. फक्त विचारसागरानिमित्तच पाठवा आणि हा नियम प्रत्येकाने लागू करून घ्या. म्हणजे मग हा नियम प्रत्येकाने लागू करून घेतला, आता सगळे लोक आहे ना, मग सगळ्यांच्या समोर सांगितलं म्हणजे काय कोणाला त्याचा खेद वाटणार नाही. काय सांगायचं होतं मला, तर ती काय करते, सगळं तयार करते ते जाळं वगैरे आहे का नाही, आणि त्याच्यात खेळते पण तीच आणि मोडून पण त्या पद्धतीने काय करते, टाकत असते. तसं हा परमात्मा काय करतो, उत्पत्ती करतो, पालन करतो आणि संहार पण काय करतो, तोच करतो. मग उत्पत्ती, पालन आणि संहार करणार असेल तर तो निमित्त उपादान कारण, विवर्त उपादान कारण, अधिष्ठान कारण, हा सगळा तो नसेल का, सगळा तोच परमात्मा आहे. त्याच्या वाचून दुसरं कोणी आहे का, रज्जू वाचून दुसरं कोणी आहे का. रज्जूवर तुम्हाला काय काय प्रतीत आलं, कोणाला सर्प प्रतीला आला, कोणाला फुलाची माळ, कोणाला दंड, कोणाला जलरेषा, कोणाला भूरेषा, एवढं सारं प्रतीत आलं. पण मग त्या सगळं प्रतीला आलं, पण खरं पाहायला गेलं तर काय रज्जूचे खाली ऐक नाही, रज्जू वाचून दुसरं काय आहे का. म्हणजे ती रज्जूच काय झाली, सर्पाला, फुलाच्या माळेला, दंडाला, ह्या सगळ्याला कारण ठरली. तसं ह्या जगताला कारण कोण ठरलं, ह्या जगताला कारण केवळ आणि केवळ तो परमात्माच अशा पद्धतीने ठरलेला आहे. म्हणून कशामुळे ठरला, आत्मस्वरूपाचा अज्ञान, बरोबर आहे की नाही. आणि तो परमात्मा कोण आहे, हा विचार लक्षात घ्या. तो परमात्मा कोण आहे, मीच आहे.
तो स्वयं परब्रह्म मीच असे. आणि मला कशाचं अज्ञान आहे आता? लोकांचं अज्ञान आहे का मला माझंच अज्ञान आहे? मला माझंच म्हणजे माझ्याच आत्मस्वरूपाचं मला काय आहे? अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाचं कार्य काय आहे? हे जगत आहे. बरोबर आहे की नाही? हे लक्षात घेतलं. आला आता मुद्दा लक्षात तुमच्या सर्वांच्या? आला ना? ठीक आहे. तर पहा, आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य जो प्रपंच, त्या अज्ञानाचं कार्य, रज्जूच्या अज्ञानाचं कार्य सर्प, बरोबर आहे की नाही? तसं या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचं कार्य हे धडधडीत जगत जे आपल्याला प्रतीला येत आहे ते अज्ञानाचं काय कार्य आहे. असा कार्यरूप जो असणारा प्रपंच तो जन्म मरणादी दुःखास कारण आहे. तो प्रपंच त्या प्रपंचाच्या ठिकाणी आसक्ती ठेवतो की नाही? मला हा प्रपंच पाहिजे, प्रपंचातल्या वस्तू पाहिजे, त्याविषयी काय करतो आपण? वासना ठेवतो. आणि वासना काय करतात? देव पडला तरी वासना संपत नाही. नाथबाबा म्हणतात की नाही की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणजे जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये वासना आहे तोपर्यंत आपल्याला संसार निवृत्त होईल का? संसार निवृत्त होणार नाही. मग संसार निवृत्त करायचा असेल तर काय करावं लागेल? आपल्याला वासना नष्ट करावा लागतील. म्हणून त्या सगळ्याला कारण काय ठरलं? तर त्या वासना. आणि त्या वासनेने हा जन्म मरणादी संसार आपल्या मागं लागत असतो. म्हणून तो जन्म मरणादी तो प्रपंच, जो प्रपंच तो जन्म मरणादी दुःखास कारण आहे. जन्म मरणादी दुःखास कारण आहे. त्या दुःखास अनर्थ म्हणतात. बघा आता, अनर्थ म्हणजे काय बरं? अनर्थ होणं म्हणजे संकट येणं, आपत्ती येणं, दुःख येणं, विघ्न येणं. कुठपर्यंत येणं? कुठपर्यंत येणं? ते बाळकृष्ण महाराज आहेत का जरा? हो आहे की. तुकोबांचा अभंग आहे बघा काहीतरी. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. बरोबर ना? असे काही सापडले का? सांगत चला. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. हे फजित होणं म्हणजे काय बरं? फजित होणं ह्या जन्म मरणाच्या भवसागरातून न सुटणं म्हणजे एक प्रकारची काय आहे? फजिती होणं. बरं, मनुष्य देहाला आपण आहे ना? बरं, इतर देहाला असेल तर मग ज्ञान होत नाही. पण मनुष्य देहाला येऊन सुद्धा आपल्याला जर मुक्त होत येत नसेल तर मग ही फजिती नाही का आपली? ही फजितीच आहे ना. आणि ही फजिती कुठपर्यंत आहे आपली? किती कधीपासून आहे? आपण पाहिलं की नाही? आता 6 गोष्टी अनादी काळापासून आहे. ब्रह्म अनादी, माया अनादी, त्यांचा संबंध अनादी, जीव अनादी, ईश्वर अनादी, त्यांच्यातला भेद अनादी. ज्या अर्थी आपल्याला आता जन्म प्राप्त आहे का नाही? आणि आपल्याला अज्ञान आहे का नाही? आपल्याला अज्ञान पण आहे. आणि अज्ञान निवृत्ती करता आपला प्रयत्न आहेच आहे. म्हणजे ज्या अर्थी प्रयत्न करतो त्याच मुक्त झालेलो नाहीच आहे. म्हणजे आतापर्यंत काय आपली फजिती झालेली. ही फजिती म्हणजेच अनर्थ नाही का? हे अनर्थ. आणि ही कुठपर्यंत, ही परंपरा कुठपर्यंत चाललेली? अनादी काळापर्यंत चाललेली. म्हणजे आता फक्त अनर्थ म्हणायचं का अनर्थ परंपरा म्हणायची? याला काय म्हणाय पाहिजे? अनर्थ परंपरा. ही परंपरा अनर्थ परंपरा म्हणजे शब्द काय घालायचा? परंपरा शब्द घाला. कारण आतापर्यंत मुक्त झालो नाही. मी किती काळापासून आपलं हे चाललेलं आहे. म्हणून यालाच काय म्हणायचं? अनर्थ किंवा ही अनर्थ परंपरा असं त्या ठिकाणी विचारात आपण घेऊ शकतो. का परंपरा म्हणायचं? कारण मुक्त जर झाला असतो तर मग परंपरा म्हणायचं काही कारण नाही. आपण मुक्त झालेलो नाही. मग ज्या अर्थी मुक्त झालो नाही ही परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. त्याच अर्थ काय घ्यायचा विचार इथं की ही अशा प्रकारची दुःखाची काय अनर्थ परंपरा आहे का नाही? त्यास अनर्थ परंपरा म्हणतात. त्या संसारूप दुःखाची अज्ञानसह वर्तमान निवृत्ती आणि परमानंद रूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होणे हे या ग्रंथाचे परम प्रयोजन फल आहे. काय म्हटलं? त्या संसारूप दुःखाची निवृत्ती. हा संसार कसा आहे आपल्याला पाहिला आपण? हा दुःख रूप आहे ना? का संसार सुखरूप आहे? कोणाला संसार सुखरूप वाटला? ज्याने संसाराच्या ठिकाणी आसक्ती ठेवली त्याला संसार दुःख रूप. आणि ज्याने संसाराच्या ठिकाणी कोणती आसक्ती ठेवली नाही त्याला संसाराने कधी दुःख दिलं का? बाबळे वरले मुंगळे तुम्हाला चावायला आले का? तुम्ही बाबळीला धरलं मग मुंगळे तुम्हाला चावले? तुम्ही बाबळीला धरले ना? अंगातले कपडे काढले बाबळीला जर घट्ट मिठी मारली तर बाबळीचे मुंगळे तुम्हाला चावतीलच ना?
हा. आणि तुम्ही बाबळीपर्यंत गेलेच नाही तर मुंगळे काय तुम्हाला स्वतः चावायला आलेत का? नाही. म्हणजे ज्याने आसक्ती धरली त्याला संसाराने दुःख दिलंच आहे, आणि ज्याने आसक्ती धरलीच नाही त्याला संसार कसं काय दुःख दिलं बरं? त्याला संसार दुःख देत नाही. म्हणून अशा पद्धतीनं आसक्ती घाला म्हणजे लक्षात येईल त्या संसारूप दुःखाची निवृत्ती करायची. आज्ञानसह निवृत्ती. निवृत्ती कशाची करायची? परमात्म्याची निवृत्ती करायची, संसाराची निवृत्ती करायची, का अज्ञानाची निवृत्ती करायची? रजेवर भासलेला सर्प आहे, तो सर्प कशामुळे भासलाय आपल्याला? खरंच रजेवर सर्प आहे का रजेचं अज्ञानाचे आपल्याला? रजेचं अज्ञान, रजेचं ज्ञान झालं असतं तर सर्प भासला असता का? अज्ञानामुळे होते. हा, बरोबर आहे की नाही? मग आता निवृत्त काय करायचं आपल्याला? जर सर्प असलंच त्या ठिकाणी मग आपण एक काठी वगैरे घेतली असती आणि सर्पाची निवृत्ती केली असती. पण आता काठी घेऊन सर्प खरा असला तर मारता आला असता ना? का सर्प नाहीच आहे? मग काय करायचंय? त्याचं अज्ञान आहे आपल्याला, त्याचं ज्ञान नाही. बरोबर आहे की नाही? सर्प हा? नसल्यामुळे तिथं तसं होतं. हा, ज्ञान नसल्यामुळे होतं की नाही तसं? मग आपल्याला काय करावं लागेल? फक्त आता कर्म करायचं. इथं कर्म नाही करायचं, ज्ञान करून घ्यायचं. म्हणजे अज्ञान दूर करायचं अगोदर. हो, अज्ञान दूर करायचं. आणि ते कधी करायचं? वर्तमान काळात करायचं का भूतकाळात करायचं का भविष्य काळात करायचं? वर्तमान काळात. वर्तमान काळ आता सध्या चालू परिस्थितीतच आपण ते केलं पाहिजे, तरच आपल्या अज्ञानाची निवृत्ती होऊ शकते. का आता पाठातच करायचं? याची ते याची डोळा. हा, भोगमुक्तीचा सोहळा हा कधी पाठ झाल्यावर का आताच? हे इथं वर्तमान शब्द आला की नाही? इथं हा वर्तमान शब्द आला. ज्या अर्थी वर्तमान शब्द आला त्या अर्थी काय? इथं अज्ञान स, अज्ञानाचं स म्हणजे अज्ञानाचं कार्य काय? प्रपंच आहे का नाही? म्हणजे अज्ञान स, अज्ञानाचं कार्य प्रपंच, तो जन्म मरणाच्या दुःखाला कारण आहे. त्या दुःखाला अनर्थ परंपरा म्हणतात. त्या दुःखाची काय करायची? अज्ञानासह, अज्ञानासह म्हणजे अज्ञानाबरोबर त्याची काय करायची? निवृत्ती करायची. कधी करायची? वर्तमान काळामध्ये, आत्ताच्या सध्याच्या निवृत्ती करायची. निवृत्ती काय नाही करायची? काठीने करायची का विचाराने करायची? विचारानेच करायची का प्रपंच एक झाला होता, हे झाला होता, अमुक होतं तमुक होतं, हे मनात सुधारायचं नाही. याची अशा पद्धतीने काय करायची? निवृत्ती करायची. पण कशी? अज्ञानासह, आहे का नाही? आणि अशी निवृत्ती केली मग पुढे काय म्हणलं? परमानंद रूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती. आणि परमानंद स्वरूप रूप जे ब्रह्म आहे ते परमानंद स्वरूप कसे ब्रह्म? बरं, त्या ब्रह्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी कुठं दुःख आहे का? त्याच्या ठिकाणी दुःखाचा लवलेश तरी आहे का? त्याच्या ठिकाणी दुःखाचा लवलेश नाही. जसं सूर्य, आपण माऊली म्हणतात की नाही, सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वातीवरी, आणि कान लावी जे अंधारे तरी कोंडेल तो. अंधारी कोंडेल काय? हा, मग सूर्याच्या घरी गेले तुम्ही आणि संध्याकाळ झाली, म्हणले चला आता देवा वात करा, म्हणले आता अंधार पडेल. सूर्याच्या घरी काय वात लावा लागते का आपल्याला? लावाच लागत नाही. तो कसा आहे? तो प्रकाश मानायचा, तो स्वतः काय, तो सगळ्याला प्रकाश देतो. तसा हा परमात्मा काय? आता हा याचाच प्रकाश आहे ना इथं, त्याच्या प्रकाशाच्या माध्यमातूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी होतात ना. तो त्याने जर प्रकाश दिला नाही तर हे होईल का? सगळं होणार नाही. म्हणतो कसा आहे? परमानंद स्वरूप. परम म्हणजे श्रेष्ठ आनंद. त्याचा आनंद कोणता आहे? हे आपल्या हे विषय मिळतात, या विषयातला आनंद किती काळ राहतो आपला? थोड्या काळ राहतो, आहे का नाही? आज बराच फायदा झाला बरं का, आज धंदा चांगला झाला आमचा, आज बरं वाटतं, आहे का नाही? आणि उद्या धंदा नाही चांगला झाला की काय वाटतं आपल्याला? मग नाही बरं वाटत आपल्याला. आणि चांगलं झालं का मग बरं वाटतं, आहे का नाही? म्हणजे हा आनंद काय? विषयाच्या सापेक्ष आहे. तसा हा आनंद मग परम आनंद आहे का? परम म्हणजे श्रेष्ठ आनंद आहे का? मग श्रेष्ठ आनंद म्हणजे काय? ज्या आनंदामध्ये थोडं सुद्धा उंच नीच खालीवर होण्याचा विषय आहे का? कधीच होत नाही. सूर्याचा प्रकाश कधी एखाद्या दिवशी कमी पडला आणि एखाद्या दिवशी फारच जास्त झाला, असं कधी आहे का? तो जसा नित्य आहे का नाही, तसा हा परम आनंद कसा असतो? नित्य असतो. बाबळे खाली जरी बसलं, आहे का नाही, उन्हाळ्यामध्ये कशी परिस्थिती असू द्या, AC नाही, कूलर नाही, काय नाही, तरी आनंदाला तोटा आहे का? आनंदाला तोटा नाही. म्हणजे तो आनंद कोणता? परमानंद, श्रेष्ठ आनंद, आहे का नाही? आणि AC खाली बसल्यानं मग आनंद मिळाला, तो परमानंद आहे का? तो ECच्या सापेक्ष मिळालेला आनंद आहे. मग कोणत्या आनंदाची प्राप्ती करायची आपल्याला? परम आनंदाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची. असं असे स्वप्न पाहिजे आपण आता मनातल्या मनात, म्हणजे मग आपल्याला कळेल एक दिवस का आपल्याला हे मिळवायचंच आहे का नाही? मग परमानंद रूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती, अशा स्वरूपाचा जो मोक्ष, बघा यालाच म्हणलेलं मोक्ष.
कशाला म्हटलेलं आहे? संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाची प्राप्ती, याला अशा पद्धतीनं काय म्हटलेलं आहे? मोक्ष. मोक्ष म्हणजे काय बरं? मोक्ष म्हणजे काय? मोक्ष शब्दाचा अर्थ सरळ सरळ घ्यायचा. मोक्ष म्हणजे मोकळं होणं. मोकळं होणं. मोकळं होणं म्हणजे काय? म्हणजे हेही नाही तेही नाही, वेगळा दुईपासून आहे. म्हणजे काय? मला याच्याशी काय कर्तव्य नाही, मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही. ते मला ज्ञानही नको आणि हे नको. का? मीच आनंद रूप आहे. हा संसार नको आणि मला ते नको. मला जे मिळायचं ते मी स्वतःचे, मला नवीन काही मिळवायचं आहे. म्हणजे सगळ्यातून मोकळं होणं, कशामध्ये आसक्ती न राहणं, याला मोकळं होणं, यालाच काय म्हणायचं? मोक्ष होणं. म्हणून बरेच त्याचा विचार आता पुढे पुढे एक एक मुद्दा आपल्याला येणारच आहे, पण हे बारकाईने आधी लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आपण पुढे नंतर पाहू. हा, अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होणे हे या ग्रंथाचे परम प्रयोजन फल आहे. आता ह्या ग्रंथ कोणता? शेटप्रश्नी, शतप्रश्नी अशा आपला हा ग्रंथ चाललेला आहे. ह्या ग्रंथाचं हे प्रयोजन आहे, ऐका नाही. किंवा माणिकदासांचा आपण ग्रंथ करतो, त्या ग्रंथाचं हे प्रयोजन आहे का? कोणता ग्रंथ करतोय? ग्रंथ तरी आहे ना आपल्याकडं? विचारसागर. हा, विचारसागर. ह्या ग्रंथाचे हे प्रयोजन आहे. म्हणजे विचारसागर असणारा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं हे काय आहे? परम प्रयोजन आहे. परम शब्दाचा अर्थ परत लक्षात घ्यायचा. काय? श्रेष्ठ असणारं. आता प्रयोजन शब्द म्हणला म्हणजे काहीतरी म्हणतात, आज जेवायचं ना, आज काय प्रयोजन आहे बरं? काय बेत आहे? असं म्हणतं. आपण म्हणतो काय आज कुठं जायचं, आज काय प्रयोजन आहे, काय कारण आहे का, काय निमित्त आहे का, काही हेतू आहे का, असे बरेच शब्द आहेत. हेतू किंवा उद्देश असं घेता येईल ना? उद्देश होईल, हेतू होईल, निमित्त होईल, कारण होईल, प्रयोजन होईल, फल होईल. पण आता इथं काय घ्यायचं? फल घ्यायचं आपल्याला. प्रयोजन शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? फल घ्यायचा. हेतू, निमित्त, कारण वगैरे काही घ्यायचं नाही, आहे का नाही? लौकिक भाषेमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण, पण इथं वेदांत शास्त्रामध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ फल असा या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे ना? म्हणजे कारण सह वर्तमान दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाची प्राप्ती असा जो मोक्ष आहे, त्या मोक्षाला काय म्हणले या ठिकाणी? परम प्रयोजन फल या ठिकाणी म्हटलेलं आहे. बर, आणि त्याचे साधन जे जीव ब्रह्मात्मैकी ज्ञान ते प्राप्त होणे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. आता हे प्रयोजन म्हणजे हे पण फलच या ठिकाणी. पण आता हा मोक्ष कशाने प्राप्त होणार आहे? हा मोक्ष प्राप्त होण्याकरता आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. कोणतं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे? दादा सांगतात, कांद्याचं ज्ञान का बटाट्याचं का वांग्याचं? त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होणार नाही. मग कोणतं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागणार आपल्याला? जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान. जीव आणि ब्रह्म या दोघांमध्ये ऐक्यच आहे, अशा स्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागेल. त्याच्या ज्ञानापासून हा मोक्ष होईल का? होणार नाही. कारण जीवाचं ज्ञान झालं, ब्रह्माचं ज्ञान जर झालंच नाही, मग तो ऐक्य कोणाशी करेल? कोणाशी ऐक्य करेल? तो करणार नाही. करीन तर संसाराशी ऐक्य करेल आणि संसारूपी भवसागरामध्ये गटांगळ्या खात राहील. म्हणून त्याला जर ऐक्य करायचं असेल तर व्यापक असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी ऐक्य करायचं. आणि कोणत्या वाक्याने ऐक्य करायचं? तर वेदांत वाक्य. कोणती वाक्य? 4 प्रकारचे असणारे वाक्य. ते कोणत्याही एका वाक्याशी आपलं ऐक्य करणं. उलट मंगलचरण करता असताना परमात्म्याशी आपला अभेद प्रतिपादन करणं, हे श्रेष्ठ मंगल सांगितले का नाही? हेच अशा पद्धतीचं मंगल सांगितलं. आणि अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी काय करायचं? ऐक्य करायचं. जे जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान ते प्राप्त होणं, ते प्राप्त झालंच तरच आपल्याला हा मोक्ष प्राप्त होऊ शकतो, आहे का नाही? तुम्हाला कुठं जायचं आहे? म्हणजे पंढरपूरला जायचं आहे, बरोबर की नाही? आणि पंढरपूरला जायचं आणि किती अंतर आहे? म्हणजे 200 किलोमीटरचं अंतर आहे, 100 किलोमीटरचं अंतर आहे. आणि किती वेळा जायचं आहे? अहो फार आता जास्त झालं ना तर 2-3 तासामध्ये तरी पोचावं लागेल, आहे का नाही? मग म्हटले चला घालायचं आपल्याला, चला पायी पळत चला. वाटलं तर किती पळाला म्हणजे तो लवकर जाईल तिथं? तो जाईल का? म्हणजे मग त्याला काहीतरी साधन करावं लागेल ना. मग तो काहीतरी 4 व्हीलर म्हणा, काही मोटरसायकल म्हणा, ज्याची परिस्थिती चांगली असेल तर तो विमान घेऊन जाऊ शकतो, आहे का नाही? विमानात जाऊ नका जास्त आता. असं काहीतरी तो साधन करू शकतो, आहे का नाही? साधनाचं काय, साधन शेवटी टाकूनच देतं. साधनाचं काय घेता? साधन खराब पण होऊ शकतं, पण काय माहिती ते गंतव्यस्थानापर्यंत नेऊन सोडू शकतं, आहे का नाही? तुम्ही आता समजा 4 व्हीलर घेऊनच गेले, आहे का नाही? कुठपर्यंत गेले? जास्तीत जास्त पार्किंगपर्यंतच नेता ना, का मंदिरात घेऊन जाता? घेऊन तरी जाऊन देतील का तुम्हाला मंदिरात ते साधन? मग ते काय करावं लागेल? कुठेतरी पार्किंगलाच त्याला सोडावं लागतं ना. पार्किंगला सोडलं, आहे का नाही? मग ते साधन आणि तुम्हाला जागेवर पोचवलं की नाही, गंतव्य स्थानावरती साध्यापर्यंत पोचवलं की नाही, आणि मग साधन काय झालं? तिथंच थांबलं की नाही.
मग मग माऊली काय म्हणतात, जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवची या साधना भजावी लागे, जवळ निराळता नाही तव व्यापार असे पायी, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज. आहे का नाही? किंवा अजून काय ओवी महाराज त्याच्यातच, तृप्त झाली या जैशी साधने सरती आपैसी. मग बरोबर ना? मग आत्मतृष्टी तैशी कर्मने. मग आत्मतृष्ट म्हणजे स्वरूपापर्यंत गेला आणि त्याला तृप्ती झाली, मग बाकीचे साधनाची काय आवश्यकता पडते का? मग साधनाची आवश्यकता पडत नाही. मग साधनाचं तात्पर्य कुठपर्यंत आहे? ज्ञान हे साधन सांगितलं. कोणतं ज्ञान? कोणतं ज्ञान सांगितलं? कांद्याचं आणि बटाट्याचं ज्ञान. हे आपलं काय मोक्ष प्राप्त करून घेण्याचं काय जीव ब्रह्मात्म ज्ञान, हेच लक्षात ठेवायचं. हा, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हे असं उलट पालट बोललं ना, मग ते काय होतं, बुद्धीला जरा थोडी धार लागते. म्हणून असं बोलत राहायचं थोडं थोडं. हे जाधव बाबांची हातोटी मी लक्षात ठेवली का असंच बोललं पाहिजे, म्हणजे हे जरा सावध राहतील सगळे, आहे का नाही? आणि काय करायचं, बाकीच्यांना पण थोडं थोडं बोलू द्यायचं. ते बाकीचे नाही बोललं काय मग उपयोग आहे त्याचा? सगळ्यांसाठी चाललं ना. आणि सगळ्याला अधिकार नाही का? सकाळशी येतं आहे अधिकार, सगळ्याला अधिकार आहे, म्हणून सगळ्यांनी बोलत चला. काय चाललं होतं आपलं, जवळ या अर्जुना तृप्त झाली जैशी साधने सरते आपैशी, मग आत्मतृष्टी तैशी कर्मेने. मग त्याला बाकीचं हे साधन करण्याची आवश्यकता पडत नाही. बरं, आता दुसरी गंमत अशी का हे ज्ञान जे आहे आपलं, हे ज्ञान आपलं स्वरूप नाही का? आपण सत चित आनंद पाहत असताना तो परमात्मा काय ज्ञानरूप आहे, आणि ते आपलं काय मुळात स्वरूपच आहे त्या ठिकाणी. असं मागं पाहिलं की नाही? हे आपण मागं पाहिलेलं आहे. माऊली पण म्हणतात की नाही, ते तैसे ज्ञान आपुले, ती काहीतरी 14व्या अध्यायामध्येच अशी ओवी आली. तैसे जे ज्ञान आपले परिपरायशीन झाले, जे आवडून घेतले बहुस्वर्गाधिक. तैसे जे पण आवडून घेतले बहुस्वर्गाधिक. मग हे ज्ञान आपलं स्वरूप आहे का नाही? आणि ज्ञानासारखं दुसरं उत्तम काय आहे का, असं माऊली म्हणतात. म्हणजे हे ज्ञान काय आहे, आपलं स्वरूपच आहे, पण ते काय झालेलं आहे, झाकळलेलं आहे. आणि काय केलेलं आहे त्याला? परिपरायशीन झाली, जे आवडून घेतले बहुस्वर्गाधिक. हा, परंतु पर झाले, परक झालं आपल्याला. का बरं परक झालं? जे आवडून घेतलं, आपल्याला काय आवडलं, स्वर्गाला जायचं, संसार भोगायचा, हे करायचं, म्हणून काय आलं, वेगळं झालं. पण खरं स्वरूप काय, ह्या सगळ्याहून वेगळं आहे, पण ते परक झालं आपल्याला. मग ते ज्ञान आपल्यापासून दूर आहे का? आपलं स्वरूपच आहे. आपलं खरं पाहायला गेलं तर स्वरूपच असतं. म्हणून खरं पाहायला गेलं तर हे ज्ञान काय होतं, झाकलं. माऊली काय म्हणले, लोपले ज्ञान जगी, हे तर ज्ञान ते कोणी, हे ज्ञान लोपलं होतं नव्हतं. मग काय केलं, हे माऊली ज्ञान आपल्याला प्रगट करून दाखवलं, आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून हा मोक्ष आपल्याला प्राप्त झाला. म्हणजे ज्ञान आपल्याला आहेच आहे, फक्त झाकलेलं होतं, एवढंच त्याचं तात्पर्य लक्षात घ्यायचं. बरोबर आहे का नाही? चला, आता त्याचा विचार होता होता भरपूर विचार पुढे होऊ शकतो, पण जास्त विचार केला का ते डोक्यावरून पण जाऊ शकतं, आणि वेळ आता आपल्याकडं कमी राहिलेला आहे. चला, जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान ते प्राप्त होणे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीव मात्राला अपेक्षित आहे. आता सगळ्या जीव मात्राला कशाची अपेक्षा आहे बरं? इथं काय म्हटलं की सर्व दुःखाची निवृत्ती. असं म्हणता का तुम्ही, अहो आत्ताच कुठंतरी दुःख यायला लागलेत आणि तुम्ही म्हणता सगळ्या दुःखाची निवृत्ती करता? काय दुःख राहू द्या ना आम्हाला थोडीफार, का सगळेच मग जाऊ द्या म्हणता? असं कुठं जमतं का? म्हणले थोडंफार तर राहिलं पाहिजे नाही. आणि सुखाचं तरी काय करायचं आम्हाला? एवढं सुख घेऊन तरी काय करायचं? थोडंफार आलं आणि थोडंफार गेलं तर काही फरक नाही पडत. थोडंफार जाऊ द्या, दुःख जाऊ द्या, आणि थोडंफार सुख येऊ द्या. असं म्हणता का सगळं दुःख जाऊ द्या? समूळ दुःखाची निवृत्ती आहे का? सर्व दुःख जाऊ द्या, आहे का नाही? कोण कोण जाऊ द्या? नाथ महाराजांनी एकटीच राहू दे मला. काय आपण एकटीच राहू दे मला, भवानी आहे रडगाव आहे तुला, सत्वर पाव ग भवानी आहे रेडगाव आहे तुला. रोडगाव आहे तुला, आहे का नाही? सासू जाऊ दे, सासरा जाऊ दे, नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरं जाऊ दे, त्याला ते जाऊ दे, एकटीच राहू दे मला, आहे का नाही? म्हणजे हे दुःख अजिबात सुद्धा आपल्याला नकोय. बरोबर की नाही? फक्त कोणत्यानेच दुःख मागितलं, बाकी नाही कोणी मागितलंय. कोणत्यानं दुःख मागितलं का? दुःखाच्या सापेक्ष सुखच मागितलं. भगवंताची आठवण होण्यासाठी दुःख मागितलं. हा, पण निमित्त कायचं केलं दुःखाचं? मागितलं काय? सुख. सुख म्हणजे प्रत्येक वेळेस भगवंत आठवण केली का भगवंत येतो ना, म्हणून त्यांनी दुःख मागितलं. मग भगवंत जर येत असेल तर भगवंत दुःख रूप आहे का सुखरूप आहे? सुखरूप आहे. हा, मग ते दुःखाची अपेक्षा,
ती दुःखाची अपेक्षा करतच नव्हती, मुळात सुखाचीच अपेक्षा. टाकाला जायचं आणि गाडगेला पोहायचं, उपदघात करत होती ती. ते आपल्याला नाही कळत. हा, मग तिला तिला हातोटी होती ना, काय मागून घ्यायचं असं. चला, हा, ते प्राप्त होणे हे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन फल आहे. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीव मात्राला अपेक्षित आहे. म्हणून सगळ्याला काय, कोणी जरी असू द्या, जनावरा पुढं तुम्ही ना वाळलेला चारा टाका, जनावर आवडीनं खातं का? नाही. आणि त्या जनावरा पुढं वाळलेला चारा टाका आणि त्याच्या समोरून हिरवा चारा घेऊन चाला, बरं काय होईल? हिरवा चारा भांबावी पशु, त्याला सुद्धा त्या चाऱ्यामध्ये सुख वाटतं का नाही? आणि ते वाळलेला चारा खावा, ते दुःख भोगावं असं त्याला वाटतं का? म्हणजे अगदी जनावरापासून मनुष्य म्हणजे मुंगीपासून तर अगदी ब्रह्मलोकापर्यंत, ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याला सुखाचीच अपेक्षा आहे का नाही? सगळेच सुखाची अपेक्षा त्या ठिकाणी करत असतात. म्हणून ह्या ठिकाणी काय म्हणलं, जीव मात्राला म्हणजे मुंगीपासून अगदी ब्रह्मदेवापर्यंत धरायचं. बरोबर आहे की नाही? काही नव्या अध्यायामध्ये आहे बोबी, जाऊ द्या, असू द्या. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीव मात्राला अपेक्षित आहे. म्हणून मोक्षास परमप्रयोजन फल म्हटलेलं आहे. म्हणून मोक्षाला काय, परमप्रयोजन फल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्या साधनाला परमप्रयोजन फल म्हटलं का? लोकांना ज्ञान आहे का नाही? पण ज्ञान असून ते मोक्ष प्राप्त करून घेतात का? ते मुक्त होतात का? ज्ञान असून लोक मुक्त होत नाही. आणि आपल्याला ज्ञान नव्हतं का? ते झाकळलेलं होतं. बरोबर का नाही? मग ज्ञान असून जर मुक्त होत नसेल तर त्या मोक्ष ज्ञानाची काही जास्त आवश्यकता आहे का? मग त्या ज्ञानाची आवश्यकता नाही. उलट ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर मुक्त झालं तर खरी ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ज्ञान काय करतं, आपल्याला मुक्त करतं. आणि मुक्त केल्याच्या नंतर जसं आता असा मुद्दा झाला, मग याच्यावरती शंका घेतली होती जरा थोडी, म्हणून त्याने समाधान केलं. ते म्हणले, सांगा, कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जशी. कापूर तुम्ही पेटवल्याच्या नंतर तो अग्निरूप होतो ना. बरं, अग्निरूप झाल्याच्या नंतर काही काळाने कापूर आणि अग्नी शांत नाही होत का? काही काळाने कापूर आणि अग्नी शांत होतो. मग ज्या ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही हा मोक्ष प्राप्त करून घेता, मग मोक्ष प्राप्त झाल्याच्या नंतर ज्ञानाची काय आवश्यकता राहते का? ज्ञानाची काही आवश्यकता राहत नाही. आणि ज्ञानाची आवश्यकता राहत असेल आणि ज्ञानाची कटकट घालत असेल तर काय, तो ज्ञानाचा एक प्रकारचा अभिमान असेल. आणि असं अभिमानाने युक्त ज्ञान असेल तर ते नरकाला घेऊन नाही जायचं का आपल्याला? ते ज्ञान आपल्याला नरकाला घेऊन जाऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीनं मग परमप्रयोजन कशाला म्हटलं? ज्ञानाला म्हटलं का? त्या ज्ञानापासून प्राप्त होणारा मोक्ष त्याला म्हटलं. पंढरपूरपर्यंत जाण्याचं साधन तुम्ही केलं, बरोबर आहे की नाही? त्या साधनाने तुम्हाला सुख दिलं का मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला सुख झालं? मंदिरात गेलं. मंदिर म्हणजे मंदिरात देवाचं दर्शन हे गंतव्य स्थान होतं, आहे का नाही? का रस्त्याने तुम्हाला बस आता गाडीमध्ये बसलो, बस आता झालं सगळं आपलं, असं म्हणतो का? नाही, तिथपर्यंत गेलो, साधन सोडून दिलं आणि गंतव्य स्थानाला प्राप्त झालं. मग हे बाकीचं काय होतं? हे बाकीचं येण्याचं साधन होतं ना, ते अवांतर प्रयोजन फल होतं. आणि पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर मंदिरात परमात्म्याच्या समोर उभं राहिलो, ते गंतव्य स्थान आपलं होतं, साध्य होतं, आहे का नाही? मग ज्ञान काय होतं? साधन होतं. आणि त्या ज्ञानाने मोक्ष काय होतं? साध्य होतं. मग ज्ञानाला काय म्हटलं? अवांतर. आणि त्या ज्ञानापासून मोक्ष प्राप्त होणं हे परमप्रयोजन फल असं म्हटलेलं आहे. म्हणून मोक्षास परमप्रयोजन फल म्हटले, कारण जीव ब्रह्मात्मैकी ज्ञान हे दुःख निवृत्तीचे परमानंद प्राप्तीचे साधन आहे. हे कसे? जीव ब्रह्मात्मैकी ज्ञान दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे का? ते साध्य आहे? साध्य नाही ना, ते काय आहे? साधन असं म्हटलं. आणि आपल्याला साधन पाहिजे का साध्य पाहिजे? साध्य. आपल्याला पाहिजे साध्य, आपल्याला पाहिजे गंतव्यस्थान आपलं, बरोबर आहे की नाही? म्हणून ते स्वतः, इथं शब्द काय घालायचा? ते स्वतः म्हणजे कोणतं स्वतः? मोक्ष स्वतः का ज्ञान स्वतः? ते ज्ञान, ते जीव ब्रह्मात्मैकी ते ज्ञान स्वतः हा दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप नाहीये. ते स्वतः आहे का? दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप, ते मात्र दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप नाही. कारण काय होतं? साधन साध्यापर्यंत नेणारे आहे, म्हणून साध्य नाही. साधन काय करतं? साध्यापर्यंत नेतं, म्हणून ते साधन काय? साध्य नाही. साधन मोक्ष आहे, तो दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप आहे. मोक्ष म्हणजे काय बरं?
मोक्षाची व्याख्या काल पाहिली की नाही आपण? काय सांगितली? ब्रह्माची प्राप्ती आणि संसार रूपी दुःखाची निवृत्ती. हा मोक्ष सांगितला आहे का नाही? मग मोक्षामध्ये काय आलं बरं? दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती हे मोक्षाचं स्वरूप आलं का ज्ञानाचं स्वरूप आलं? ज्ञानाचं स्वरूप नाही. मग ते दुःख निवृत्ती रूप आणि सुखप्राप्ती रूप आहे का? का दुःख निवृत्तीचं सुखप्राप्तीचं साधन आहे? तर दुःख निवृत्तीचं आणि सुखप्राप्तीचं काय आहे? साधन आहे. आणि मग साधू संतांनी काय अपेक्षा केली? ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. मग हा शब्द का घातला बरं? ते दुःख निवृत्ती रूप आणि सुखप्राप्ती रूप नाही, ते त्याचं फक्त काय साधन आहे. आणि तुम्ही त्याला जर साध्य जर म्हणत असेल तर त्याचा काय तुम्हाला? मग त्याचं काय आपल्याला? त्याचा आपल्याला अभिमान आहे. आणि अभिमान झाल्यावर काय होईल बरं? नरकाला जावं लागेल आपल्याला. म्हणून काय केलं? ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. मग ज्ञान काही नष्ट होणार आहे का? ज्ञान तर आपलं स्वरूपच आहे. पण त्याचं काय नसलं पाहिजे? आपल्याला अभिमान नसला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात का नाही? तू का म्हणे अहम ब्रह्म आणि आड येऊ नेदी भ्रम. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म. हा भ्रम नाही का आपल्याला? हा एक प्रकारचा काय भ्रम आहे. हा भ्रम गेला पाहिजे आपल्याला. म्हणून ते ज्ञान काय सांगितलं? अवांतर प्रयोजन सांगितलं. आणि त्या ज्ञानाने मोक्ष हा परम प्रयोजन फल सांगितलं. आलं सगळ्यांच्या लक्षात? वाटलं तर हे पाठ आता रेकॉर्डिंग करतो आपण, आणि तुम्ही वाटलं तर हे परत ऐकत राहायचं. ठीक आहे ना? चला पुढे पहा. म्हणून ज्ञानाच्या साधनाने मोक्षरूप परम प्रयोजन प्राप्ती होते. ज्ञानाच्या साधनाने मोक्षरूप परम म्हणजे श्रेष्ठ असणारा मोक्ष प्रयोजन प्राप्ती होते. प्रयोजन फल प्राप्त होतं. म्हणून मोक्ष हे परम प्रयोजन फल आणि ज्ञान हे त्याचे साधन आहे. म्हणून अवांतर प्रयोजन फल आहे. दोन्ही पण प्रयोजन आहे, दोन्ही पण फल आहे. पण एक परम प्रयोजन म्हटलं आणि एक अवांतर प्रयोजन म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न उत्पन्न करायचे आहेत. पण प्रश्न आता ते ओंकार महाराज हे सगळ्यांनी काय केलं पाहिजे? रेग्युलर राहिलं ना पटकन प्रश्न तयार होतात. आणि प्रश्न तयार करत असताना ग्रंथाला अनुसरूनच घ्यायचे. आता पाठामध्ये जे शिकवलं की नाही ते पाठातलं प्रत्येकाच्या लक्षात राहतं का? मग उत्तर सापडायचं म्हणलं ना तर ग्रंथातच सापडलं पाहिजे उत्तर. बरोबर की नाही? मग ग्रंथात सापडेल असाच प्रश्न तयार करा. ग्रंथाला सोडून बाकीचं नका करू. वाटलंच तर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. पण सगळ्याला काही मात्र होत नाही. होईल का सगळ्याला? सगळ्याला होत नाही. मग विसंगती होण्यापेक्षा ना जे ग्रंथामध्ये आता इथं अनर्थ म्हणजे काय आलं, परम प्रयोजन म्हणजे काय आहे, अवांतर प्रयोजन म्हणजे काय आहे, हे असं घ्या ना तुम्ही. इथं मोजके 2-3 प्रश्न तयार करा. वाटलं तर फार जास्त प्रश्न तयार केलं का मगही साधकाला कळत नाही. असे 2-3 प्रश्न, 4 प्रश्न, 5 प्रश्न असे मोजके प्रश्न घ्या. जास्त आले तर प्रसंगानुसार घेता येतील. पण थोडे घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करा वाटलं तर, म्हणजे ते सोपं होईल. आहे का नाही? थांबायचं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्ण